टायटॅनिक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्र राज्य शासनाकडून 2024-25 अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी बऱ्याचशा योजना आणण्यात आल्या, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, तसेच ई पिंक रिक्षा योजना या योजनेच्या बाबतीत आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय अन्नपूर्णा योजना आहे त्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता अर्थसंकल्पामध्ये पात्र लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष म्हणजे एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत, जे की मोफत असणार आहेत अशी घोषणा करण्यात आली। परंतु अजूनही या योजनेवर शासनाकडून नेमके याच्या अटी, नियम, पात्रता अशा काही गोष्टी क्लिअर करण्यात आलेल्या नाहीत। परंतु प्राथमिक माहितीनुसार या योजनेमध्ये जे काय केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारक आहेत, जे काय महिला आहेत, जे कुटुंब प्रमुख आहेत, त्या महिलांना या 3 सिलेंडर वितरित केले जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। मग आता हे सिलेंडर नेमकं आपल्या घरापर्यंत मोफतच येणार आहेत का, किंवा याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, याच्या पात्रता काय असणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशा महिला भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेची कल्पना नाही किंवा कशा पद्धतीने योजना राबवली जाणार आहे याची माहिती नाही। आता मुळात जी काय योजना राबवतोय शासन, अन्नपूर्णा योजना, या योजनेमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर डायरेक्ट फ्री नाही मिळणार आहे। यामध्ये ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर खरेदी करता, आपण स्वतः पेमेंट करून खरेदी करणार आहात, त्यानंतर ते गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर आपल्याला जे काही यांचं सबसिडी मिळणार आहे, जे काही अनुदान मिळणार आहे, त्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे। ते काय त्याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, याचे ते गॅस सिलेंडर तुम्ही बुक केलेले किंवा खरेदी केलेली रिसिप्ट पावती असेल, ती पावती, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत। हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर त्याची छाननी होईल, त्यातून पात्र लाभार्थ्यांना डीबीटीच्या मार्फत रक्कम वितरित केली जाईल। मग आता या योजनेमध्ये जी काय रक्कम दिली जाणार आहे, तर डीबीटी मार्फत रक्कम कशी दिली जाते याबद्दलची सर्वांना तर माहिती आहेच की जे काय आधार लिंक आपलं बँक खातं आहे त्या खात्यावर आपली रक्कम जमा केली जाणार आहे। मग आता शासनाने जे काय घोषणा केली आहे, पण या घोषणेबद्दल आणखी असं स्पष्ट काही असं जीआर किंवा त्यांचं काही नोटिफिकेशन आलेलं नाही की या अशा माध्यमातून आपण योजना राबवणार आहोत। परंतु डायरेक्ट फ्री सिलेंडर तर देता येणार नाही, कारण कोण पात्र कोण अपात्र यासाठी तुमचा अर्ज, तुमचे काय डॉक्युमेंट आहे ते घेणं आवश्यक आहे। त्यामुळे ज्या काय पात्र महिला असतील, अर्ज केल्यानंतर ते ठरवले जातील या पात्र आहेत किंवा नाही, तुमच्या कागदपत्राची तपासणी होईल, त्या तपासणीच्या आधारे तुम्हाला गॅस सिलेंडरची सबसिडी वितरित करायची किंवा नाही करायची। जे काय फ्री सिलेंडर, जी काय तुमची फुल अमाऊंट असेल तुमच्या त्या गॅस सिलेंडरची, ती अमाऊंट आपल्या बँक खात्यावर वितरित केली जाणार आहे। याबद्दलची ही आजच्या व्हिडिओमधून छोटीशी माहिती। परंतु ज्यावेळेस याबाबत सविस्तर जीआर येईल, पात्रता निकष आणि अर्जाची प्रक्रिया ज्या दिवशी शासनाकडून सांगण्यात येईल किंवा जीआर प्रसिद्ध होईल, त्या दिवशी सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे प्रत्येक शासकीय अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचत राहतील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।